मित्रांनो, जर तुम्ही बी.एड सी.ई.टी. 2027 ची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेचा असणारा पॅटर्न, त्यानंतर कुठल्या सेक्शनची तयारी कशी करावी आणि या 12 महिन्यामध्ये या परीक्षेचा अभ्यास कसा करावा, तसेच डेली तुमचं काय प्लॅनिंग असावं आणि कशा पद्धतीने तुम्ही या सी.ई.टी. मध्ये 90+ मार्क्स मिळवू शकता, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. तर मित्रांनो, बी.एड सी.ई.टी. साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये 1 जून पासून सुरू करण्यात आलेली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये लाईव्ह लेक्चर्स दिले जातात. तसेच तुम्ही जर वर्किंग असाल तर रेकॉर्डेड लेक्चर्स इथे अवेलेबल असतात. 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट असतील, 2000 पेक्षा अधिक MCQ असतील आणि अगदी एक्झाम पर्यंत तुम्हाला या बॅच मध्ये गाईड केलं जाणार आहे. त्यामुळे आजच ही बॅच जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या बी.एड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरुवातीला आपण या परीक्षेची एलिजिबिलिटी पाहणार आहोत. तर ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी हा भारतीय नागरिक असणं आवश्यक आहे. त्यानंतर विद्यार्थ्याकडे जर बॅचलर्स किंवा मास्टर्स डिग्री असेल तर तो विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतो. त्यानंतर जे विद्यार्थी आपल्या बॅचलर्सच्या किंवा मास्टर्सच्या फायनल इयरमध्ये आहेत असेही विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. म्हणजे तुम्ही जर आता 3rd इयरला असाल किंवा मग पोस्ट ग्रॅज्युएशनच्या 2nd इयरला असाल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. तर बी.एड सी.ई.टी. जी आहे ती महाराष्ट्रामधील कॉलेजेसमध्ये 2 वर्षाच्या बी.एडच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी प्रवेश परीक्षा आहे. आणि ही परीक्षा जी आहे ती राज्य सामाविक प्रवेश परीक्षा कक्ष म्हणजेच स्टेट सी.ई.टी. सेल मार्फत आयोजित केली जाते. तर ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीची आहे. यामध्ये इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही माध्यमामध्ये पेपर उपलब्ध असतात आणि सर्व प्रश्न हे MCQ प्रकारचे असतात. तसेच या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. आणि जर तुम्हाला शिक्षक बनायचं असेल तर ही परीक्षा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तर बी.एड सी.ई.टी. मध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातात आणि ही परीक्षा मॅक्सिमम 100 मार्काची असते. हे 100 प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्याकडे 90 मिनिटांचा वेळ असतो. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, इथे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसल्यामुळे तुम्ही मॅक्सिमम क्वेश्चन्स याच्यामध्ये अटेम्प्ट करू शकता. मेंटल ॲबिलिटी या विषयामधून तुम्हाला 40 प्रश्न विचारले जातात आणि मेंटल ॲबिलिटी हा या परीक्षेमधला सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. त्यानंतर जनरल नॉलेज या सेक्शन मधून तुम्हाला 30 प्रश्न विचारतात. त्यानंतर टीचर ॲप्टिट्यूड मधून 30 प्रश्न विचारतात. आता आपण हा सिलेबस जो आहे तो डिटेलमध्ये डिस्कस करूयात. तर मेंटल ॲबिलिटी जसं मी तुम्हाला सांगितलं की हा सर्वात जास्त वेटेज असणारा सेक्शन आहे. यामध्ये तुम्हाला सिरीज, ॲनालॉजी, क्लासिफिकेशन, कोडिंग डिकोडिंग, ब्लड रिलेशन, डायरेक्शन सेन्स, सिलोजिझम, नंबर लॉजिक, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन अशा आणि इतर बऱ्याचशा टॉपिकवरती MCQ विचारतात. या सेक्शनमध्ये तुम्हाला स्कोर करण्यासाठी डेली तुम्ही 45 ते 60 मिनिटांचा वेळ या सेक्शनला आत्तापासून देणं गरजेचं आहे. त्यानंतर या सेक्शनमध्ये या टॉपिकमध्ये ज्या महत्त्वाच्या कॉन्सेप्ट्स आहेत त्या समजून घ्या. डेली रिझनिंगचे सेट्स जे आहेत, MCQ जे आहेत ते डेली सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस ठेवा. आणि स्पीडवरती आणि ॲक्युरेसीवरती तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, या सेक्शनमध्ये प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी नक्कीच तुम्हाला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागणार आहे. त्यामुळे जेवढी जास्त प्रॅक्टिस तुम्ही कराल तेवढ्या कमीत कमी वेळेमध्ये मेंटल ॲबिलिटीचे MCQ तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल आणि त्यामुळे तुम्हाला इतर सेक्शनला सुद्धा वेळ परीक्षेमध्ये देता येईल. त्यामुळे जेवढं जास्त फोकस तुम्ही मेंटल ॲबिलिटीवरती कराल, जेवढे जास्त मेंटल ॲबिलिटीचे MCQ सॉल्व्ह कराल, तेवढा जास्त फायदा तुमचा या परीक्षेमध्ये होईल. पुढचा सेक्शन आहे जनरल नॉलेज, जो की 30 मार्कला विचारला जातो. तर या विभागामध्ये तुम्हाला चालू घडामोडी, स्टॅटिक जनरल नॉलेज इत्यादी प्रश्नांचा समावेश असतो. त्यासोबतच भारताचा इतिहास, भारताचा भूगोल, राज्यघटना, विज्ञान, साहित्य तसेच इतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी, क्रीडा, पुरस्कार आणि सरकारी योजना इत्यादी टॉपिक मधून प्रश्न विचारले जातात. तर मग या विभागासाठी दररोज तुम्ही चालू घडामोडी वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर चालू घडामोडीच्या नोट्स तुम्ही तयार करा आणि नेहमी MCQचा सराव करणं तुम्हाला गरजेचं आहे. तरच या सेक्शन मध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळवणं शक्य होईल. तर डेली करंट अफेअर्स वरती फोकस करा. मंथली रिव्हिजन नोट्स बनवा. ज्या त्या महिन्याचे करंट अफेअर्स तुम्ही नोट्समध्ये मेन्शन करत चला आणि MCQची प्रॅक्टिस इथे करा. डेली तुम्हाला 45 ते 60 मिनिटे जरी तुम्ही या सेक्शनसाठी दिले तरी सध्याच्या सिच्युएशनमध्ये तेवढे इनफ होतील. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे टीचर ॲप्टिट्यूड
तर हा जो सेक्शन आहे तो विद्यार्थ्यांच्या शिक्षक म्हणून असलेल्या क्षमतांचं मूल्यमापन करण्यासाठी आहे. तर याच्यामध्ये लीडरशिप क्वालिटी असेल, संवाद कौशल्य असेल म्हणजेच कम्युनिकेशन स्किल, व्यावसायिक बांधिलकी म्हणजे प्रोफेशनल कमिटमेंट, विद्यार्थ्यांप्रती तुमचा असणारा दृष्टिकोन, अध्यापन मूल्य असतील, शैक्षणिक जागरूकता असेल, या संबंधी प्रश्न विचारले जातात. आणि या सेक्शनमध्ये तुम्हाला जर चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर आदर्श शिक्षकाचे गुण समजावून घेणं सुद्धा महत्त्वाचं आहे आणि परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेण्याचा सराव करणं आवश्यक आहे. अशा पद्धतीचे MCQ तुम्हाला या सेक्शनमध्ये विचारले जातात. तर याच्यासाठी तुम्हाला डेली तुम्ही 45 ते 60 मिनिटे या सेक्शनसाठी द्या. रेग्युलर प्रॅक्टिस ठेवा, तुमच्या स्वतःच्या अशा नोट्स काढा आणि जे वेगवेगळ्या प्रकारचे MCQ याच्यामध्ये विचारले जातात तर ते MCQ तुम्ही वाचत चला, सोडवत चला, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल की या परीक्षेमध्ये कशा पद्धतीच्या MCQs ना तुम्हाला सामोरं जायचं आहे. आणि ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचमध्ये तुम्हाला प्रिव्हियस एक्झामचे PYQ दिले जातात, प्रॅक्टिससाठी MCQ दिले जातात आणि मॉक टेस्ट सुद्धा दिले जातात. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमामध्ये B.Ed करायचं आहे त्यांच्यासाठी असणारी ELCT ही परीक्षा आहे जी 50 मार्कची असते. याच्यामध्ये तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, वोकॅब्युलरी अँड सिनोनिम्स, अँटोनिम्स, एरर डिटेक्शन, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, फिल इन द ब्लँक्स, ग्रामर रूल्स आणि सेंटेन्स अरेंजमेंट इत्यादी टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात. तर याच्यासाठी तुम्ही ग्रामरची रिव्हिजन करणं गरजेचं आहे, वोकॅब्युलरीची रिव्हिजन करणं गरजेचं आहे, तुमचा वाचण्याचा स्पीड इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे कारण रीडिंग कॉम्प्रिहेन्शन त्याशिवाय तुम्हाला जमणार नाहीये. रेग्युलरली इंग्रजी वाचण्याची सवय तुम्ही ठेवा. त्यानंतर ELCTच्या फुल लेंथ मॉक टेस्ट द्यायला विसरू नका. डेली सध्या तुम्ही 45 ते 60 मिनिट या सेक्शनला द्या, जेणेकरून इझिली तुम्ही हा सेक्शन जो आहे तो कव्हर करू शकता. आता ज्या विद्यार्थ्यांना मराठी मीडियममध्ये B.Ed करायचं आहे त्यांच्यासाठी ELCT ही परीक्षा नाहीये. ठीक आहे, हा फरक याच्यामध्ये लक्षात ठेवा. आता जसं की मी तुम्हाला म्हटलो की आपल्याकडे आता एका वर्षाचा काळ जवळजवळ अवेलेबल आहे. सुरुवातीपासून जर आपल्याला या परीक्षेची तयारी करायची असेल तर फेज 1 मध्ये साधारणतः जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये तुम्ही तुमचा बेस व्यवस्थित बनवणं गरजेचं आहे. इथे मग या टप्प्यात तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे. प्रत्येक विषयाचे जे बेसिक कॉन्सेप्ट आहेत त्या शिकून घ्यायच्या आहेत. चालू घडामोडीच्या नोट्स तुम्हाला रेग्युलरली तयार करायच्या आहेत आणि या सप्टेंबरपर्यंत किमान 50% अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण करायला हवा. थोडक्यात तुमचा बेस इथे बनेल. त्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर या महिन्यांदरम्यान तुम्ही संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे तो पूर्ण करण्यावरती भर द्यायला हवा. रिझनिंग मधले, जनरल नॉलेज मधले आणि टीचर ॲप्टिट्यूड मधले जे टॉपिक तुम्हाला अवघड जात आहेत त्या टॉपिकवरती जास्तीत जास्त इथे फोकस करणं गरजेचं आहे. त्यानंतर वीकली तुम्ही किमान एक मॉक टेस्ट देणं गरजेचं आहे. आता डिसेंबरमध्ये जर तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर झाला असेल तर डिसेंबरपासून तुम्ही फुल लेंथ मॉक टेस्ट देऊ शकता. मीन वाईल तुम्ही सेक्शन वाईज सुद्धा मॉक टेस्ट देऊ शकता, जेणेकरून तुम्हाला टाइम मॅनेजमेंट समजेल आणि कमीत कमी वेळेमध्ये मॅक्सिमम MCQ कसे सॉल्व्ह करायचे याची एक आयडिया येईल. त्यानंतर पुढचा जो फेज आहे, फेज 3, जानेवारी ते फेब्रुवारी या 2 महिन्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिससाठी हा वेळ राखून ठेवायचा आहे. इथे तुम्हाला सेक्शन वाईज टेस्ट द्यायचे आहेत, प्रिव्हियस इयरचे MCQ सॉल्व्ह करायचे आहेत. त्यानंतर याच काळामध्ये 15 ते 20 सेक्शनल टेस्ट, फुल लेंथ मॉक टेस्ट तुम्ही देणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमची अचूकता इथे वाढेल आणि आत्मविश्वास सुद्धा वाढेल. त्यामुळे फेज 3 मध्ये तुम्हाला प्रॅक्टिस, मॉक टेस्ट आणि रिव्हिजन या गोष्टीवरती फोकस करायचं आहे. शेवटी फेज 4 जो आहे, इथे परीक्षेला साधारणतः ज्यावेळेस 1 महिना शिल्लक राहतो त्यावेळेस तुम्ही यापूर्वी अभ्यासलेल्या सर्व गोष्टींची रिव्हिजन करा. मॉक टेस्टसाठी वेळ राखून ठेवा. त्यानंतर जे टॉपिक तुमचे वीक आहेत त्याच्यावरती फोकस करा. चालू घडामोडीची एक फायनल रिव्हिजन यामध्ये करा आणि प्रत्येक सेक्शनमधून 10 ते 20 मॉक टेस्ट द्यायला विसरू नका. आता रेग्युलरली डेली तुम्ही जर हा अभ्यास करत असाल तर मेंटल ॲबिलिटीसाठी साधारणतः 1 तास द्या. जनरल नॉलेज 45 मिनिट खूप आहेत, टीचर ॲप्टिट्यूडला सुद्धा 45 मिनिट खूप आहेत आणि इंग्लिश लँग्वेजला सुद्धा 45 मिनिट खूप आहेत. त्यासोबतच रिव्हिजन करायला विसरू नका. यापूर्वी जे वाचले त्याची 30 मिनिटांमध्ये रिव्हिजन करा. म्हणजे डेली 3 ते 4 तास तुम्ही जर दिले तर तुम्ही इझिली ही परीक्षा क्रॅक करून यामध्ये 95+ मिळवू शकता. जे विद्यार्थी वर्किंग आहेत त्या विद्यार्थ्यांनी किमान दिवसातले 2 तास अभ्यास करणं गरजेचं आहे. जास्त वेळ स्टडी करण्यापेक्षा किती कन्सिस्टंट तुम्ही स्टडी करताय हे इथे महत्वाचं असेल.
आता हा अभ्यास करत असताना बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या चुका होतात, त्यामुळे अपेक्षे एवढे मार्क्स परीक्षेमध्ये मिळत नाहीत. त्यासाठी काही गोष्टी तुम्ही करणं गरजेचं आहे. मेंटल ॲबिलिटी इग्नोर करू नका, कारण हा सेक्शन थोडा टफ जरी असला तरी हाच सेक्शन तुम्हाला स्कोर करून देईल आणि परीक्षेमध्ये मॅक्सिमम मार्क्स तुम्हाला याच सेक्शन मधून मिळू शकतात. फक्त करंट अफेअर्स वरती फोकस करू नका, त्यासोबत स्टॅटिक जीके वरती सुद्धा फोकस करा. टीचर ॲप्टिट्यूड स्किप करू नका, तो सुद्धा महत्वाचा सेक्शन आहे. रिव्हिजन करण्यासाठी एक व्यवस्थित प्लॅन बनवा, रेग्युलर रिव्हिजन करा. मॉक टेस्ट न देणं ही एक मोठी चूक आहे. मॉक टेस्ट जर दिली तर तुमचं टाइम मॅनेजमेंट सुधारतं आणि कशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात हे तुम्हाला मॉक टेस्ट दिल्यानंतर कळतं. आणि विदाऊट नोट्स रॅन्डम यूट्यूब व्हिडिओ मधून स्टडी करू नका. त्यासाठी प्रॉपर तुमच्या नोट्स बनवा आणि एक स्ट्रक्चर्ड वेने या परीक्षेचं प्रिपरेशन करा. त्यामुळे प्रॅक्टिस सोबत तुम्ही जर व्यवस्थित रिव्हिजन केली तर तुमचं नक्कीच महाराष्ट्रातल्या टॉपच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये सिलेक्शन होणं पॉसिबल आहे. आणि या सर्व गोष्टींसोबतच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच जॉईन करायला विसरू नका, कारण या बॅचमध्ये तुम्हाला सर्व विषयांच्या नोट्स, सर्व विषयांचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट, मागील वर्षाचे PYQ या सर्व गोष्टी दिल्या जाणार आहेत. परीक्षेपूर्वी तुम्हाला रेडी केलं जाणार आहे. परीक्षेनंतर अगदी ऍडमिशन पर्यंत तुम्हाला इथे गाईड केलं जाणार आहे. त्यामुळे आजच ही बॅच जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक्यू.